नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी निवृत्ती पाटील, कृषी विज्ञान केंद्र करडा, जिल्हा वाशिम। आज आपण राजेश बोरकर, राहणार वडजी, तालुका रिसोड यांच्या नैसर्गिक हळद प्लॉटवर उभे आहोत। हा प्लॉट 100% नैसर्गिकरित्या बिना रासायनिकचा, बिना केमिकलचा, बिना फवारणीचा हा आहे। तर आपण राजू भाऊंना विनंती करू की त्यांनी आपल्या या प्लॉट बद्दल आपलं मनोगत सांगावं। नमस्कार मंडळी, मी राजेश पंडितराव बोरकर, राहणार वडजी, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम। हा माझा हळदीचा प्लॉट पूर्ण ऑर्गॅनिक म्हणजे गोकृपा अमृतावर टाकलेला आहे। लागवड दिनांक आणि लागवड सुरुवातीला मी 12 जूनला लागवड केलेली आहे प्लॉटची। आणि लागवड करत असताना सुद्धा त्यावर आम्ही गोकृपाची फवारणी केलेली होती बेण्यावर। याच्यात अगोदर फक्त 3.5 टाल्या शेणखत, कुजवलेलं शेणखत टाकलेलं आहे। त्याच्यानंतर खालून आणि वरतून फवारणीमधून पूर्ण आतापर्यंत गोकृपा दिलेलं आहे। आणि गोकृपा अमृत हे 2 किलो ताक, 2 किलो गुळ आणि आमचं पहिलं जे योजना आहे त्याच्यावर आम्ही 7 दिवसात ते तयार होते, ते तयार करत असतो। रोज सकाळ संध्याकाळ त्याला पाण्यानं एका काडीनं हलावं लागते, ते 7 दिवसात तयार होते। आणि हा पूर्ण अख्खा प्लॉट हा पूर्ण हळदीचा या गोकृपा अमृतवर टाकलेला आहे। याच्यावर तुम्ही रासायनिक खत दिलेलं आहे का? काही आतापर्यंत 1 किलो सुद्धा रासायनिक खताचा वापर केलेला नाही आपण। रासायनिक औषधांच्या फवारण्या एक लिटर सुद्धा औषध मारलेलं नाही। 100% हा सेंद्रिय पद्धतीवर आहे। सेंद्रिय पद्धतीवर आहे। आणि पूर्ण जर मार्गदर्शन भेटत आम्हाला तर पूर्ण आमच्या केव्हीके करड्याच्या माध्यमातून पूर्ण मार्गदर्शन आतापर्यंत लाभलेलं आहे हळदीसाठी। हे आमचे मार्गदर्शक पाटील साहेब पूर्ण त्यांनी सांगितलं तर बाबा एक प्लॉट आपल्याला रासायनिक सोडून आपल्याला काहीतरी गोकृपा करायचा, पण त्यांच्या आग्रहानुसार हा प्लॉट टाकलेला आहे। आतापर्यंत जेवढे आम्ही प्लॉट पाहिले, मला तरी वाटतं की हा या प्लॉट सारखा हिरवळ प्लॉट कुठेच नसेल याच्यावर गोकृपावर टाकलेला। जो गोकृपावर आम्ही प्लॉट टाकलेले तर त्या या रासायनिकपेक्षा कितीतरी पटीने हा गोकृपाचा प्लॉट चांगला वाटते। आणि याची ग्रोथ सुद्धा आता ही बघाय अजून याची पुरेपूर वाढ झालेली नाही। हे फुटवे बघा, याच्यातला मेन फुटवा कोणता आहे आणि नंतरचे फुटवे कोणते आहेत याच्यातलंही अंतर समजत नाही। प्रत्येक फुटव्याची साईज आणि प्रत्येक फुटव्याचा हे आकार हा एकदम चांगल्या स्ट्रॉंग पद्धतीने आहे। आणि याच्या कांड्या काय म्हणाल राजू भाऊ, हे याची कांड्यांची साईज बघा आता। आणि हे माझं पहिलंच वर्ष असल्यामुळे मला काही अनुभव नाही हळदीचं जास्त, मग काही एवढं सांगता येणार नाही की बाबा हळद कशी पिकवली जाते कशी नाही। सर्व मार्गदर्शन यांचं चालू आहे पाटील साहेबांचं आमच्या। मित्रांनो, हळदीला या मुख्य कांडीला सहसा ह्या उपकांड्या लागत नाहीत, उपकांड्या लागत नाहीत हा। परंतु याच्यात तुम्ही प्रत्येक कांडी बघाल तर या प्रत्येक कांडीला उपकांड्या निघून राहिल्या। म्हणजे सध्याच्या कंडिशनला जर विचार केला तर हा 1.25 ते 1.5 किलोच्या वर कंद हा गेलेला आहे। काढणीपर्यंत हा कदाचित 1.5 ते 2.25 किलोच्या वर सुद्धा जाईल। एकंदरीत तुम्ही हा प्लॉट बघाल तर याच्यामध्ये थंडीचाही तुम्हाला प्रादुर्भाव दिसत नाही, कंदकुजीचाही प्रादुर्भाव दिसत नाही, हुमणीचाही प्रादुर्भाव दिसत नाही। आणि पानांची साईज आणि पानांची संख्या हे एकदम जशी अपेक्षित आहे तशी आलेली आहे। आज दिनांक जो 26/12/2024 तारीख आहे। या 15 दिवसात थंडीने एवढे यावर्षी हळदीचे प्लॉट करपलेले तर, पण या हळदीच्या प्लॉटवर काही आतापर्यंत असं काही प्रादुर्भाव थंडीचा किंवा याचा दिसत नाही। या पद्धतीचे फुटवे जवळपास सगळ्या प्लॉटमध्ये आपल्याला दिसत आहेत। एकंदरीत उत्पादन किती अपेक्षित आहे तुम्हाला आता? आता माझं पहिलं वर्ष असल्यामुळं कसं वाटते बाबा की कोणी म्हणते 20 क्विंटल 25 क्विंटल, पण आता हे हळद पाहिल्यानंतर बाकीचे कास्तकार म्हणतात यावर्षी 30-35 क्विंटल यात हळद होणार नाही असे। मित्रांनो, माझा अंदाज तर हा आहे की कमीत कमी 35 क्विंटल वाढलेली हळद प्रति एकरातून या हळदीमध्ये निघायला पाहिजेच पाहिजे। तर पानाची साईज सुद्धा याची अशी आहे की आतापर्यंत केळीच्या पायासारखे पाणी दिसून राहिले। म्हणजे जो करप्या रोगाचा असा प्रादुर्भाव असते म्हणतात, तर करप्या रोगाचा काहीच प्रादुर्भाव दिसून नाही राहिला यावर्षी एवढ्या थंडीत। पण परिसरातले बाकीचे प्लॉट जवळपास बसण्याच्या स्थितीत आलेले आहेत, जवळपास पानं करपल्या गेलेले आहेत थंडीमुळे किंवा बुरशीजन्य रोगांमुळे। पण ह्या प्लॉटमध्ये सुरुवात झालेली आहे, परंतु ते फार असा वाढलेला तो दिसत नाही आहे। तो एक प्रमुख आहे। काही किडी रोग लागले होते, हुमणी वगैरे, कंदसळ? काहीच नाही कंदसळ वगैरे काहीच लागले नाही।
तर राजूभाऊ फक्त खूप जेव्हा- खूप जेव्हा- आभार. हा. जेव्हा जेव्हा असं वातावरण बदललं तेव्हा मी 8व्या दिवशी गोकृपाच्या फवारण्या घेतल्या गोकृपा. आजपर्यंत किती गोकृपा सोडणं झालं याला? आजपर्यंत जवळपास असं एक 2,000 दोन अडीच हजार लिटर गोकृपा सोडल्या आपण. आणि फवारण्या किती झाल्या? फवारण्या 8 दिवसाला 12 दिवसाला मी फवारण्या म्हणून ठेवत नाही, पण 8 दिवसाला 12 दिवसाच्या नंतर फवारणी जाऊच देत नाही मी. कंटिन्यू होते 8 12 दिवसांनंतर. दिवस जातच नाहीत माझी फवारणी. चला, खूप खूप आभार तुमचे. तर तुमचा आभार मानायला काय हरकत नाही, कारण सर्व जे आतापर्यंत मी नवीन आहे हळदीत. पहिलं वर्ष माझं, आणि लोक सांगतात की पहिल्या वर्षाच्या मानानं लोकांना थोडं माहिती मला मार्गदर्शन पाटील साहेबाचं आहे म्हणून. पण तुम्ही जसं म्हणजे सुचवता तेच प्रमाणात मी याची हे करतो, हळदीची मशागत करत असतो. तर मित्रांनो, मी कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने सर्व आपल्या शेतकरी बंधूंना आवाहन करेन की आम्ही संत्रा घेतला गोकृपामृत पद्धतीवर, हळद घेतली, सोयाबीन घेतलं, पपई घेतली, टमाटर घेतलं, अप्रतिम सगळ्या पिकांमध्ये आम्हाला रिझल्ट भेटलेले आहेत. मी सर्वांना एकच आवाहन करेल की 2, 4, 5, 10 गुंठ्यापासून आपल्या नैसर्गिक शेती गोकृपामृत शेती पद्धतीचा वापर करणं सुरू करावा आणि आपला खर्च कमी करून उत्पादनात कशी वाढ होईल, जमिनीचं आरोग्य कसं सुधारेल याच्यावर थोडासा प्रामाणिकपणे प्रयत्न करा. मी राजूभाऊ बोरकर यांचे खरोखर मनापासून कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आभार मानतो की उत्कृष्ट प्लॉट तयार करून दिला. आणि गोकृपामृतचे जनक गोपालभाई सुतारिया, की ज्यांच्या अथक परिश्रमातून हे गोकृपामृतची निर्मिती झाली आणि आपल्यापर्यंत पोहोचलं आणि शेतकऱ्यांना त्यांचा फायदा होत आहे, मी त्यांचे सुद्धा खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. जय गोमाता.